सो जर तुम्ही पण सीईटीचं प्रिपरेशन करत असाल, गोल्डन अपॉर्च्युनिटी ज्याला म्हणतो आपण, ती असणार आहे पहिला अटेम्प्ट. मार्क्स साधारण तुम्ही पकडून त्याला 140 प्लस हा तुमच्यासाठी एक डिसेंट किंवा सेफ स्कोर राहू शकतो. ॲक्च्युली तुम्हाला समजेल की तुम्हाला तो किती नीट समजलाय. सो टेस्ट देणं गरजेचं आहे. शेवटच्या 40 दिवसांमध्ये कमीत कमी 30 तरी मॉक टेस्ट द्या. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅट्रिक्स सायन्स अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे. 2027च्या MHT CET ह्या परीक्षेमध्ये बरीच मुलं हा एम करत आहेत की 99% प्लस कसे मार्क मिळवायचे. जर तुम्हीही MHT CET परीक्षा देण्याचा प्लॅन करत असाल तर तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की न्यूज आहे आणि मोस्टली हे कन्फर्म आहे की एक्झाम जी होणार आहे यावर्षी CETची ती पहिल्या फेजमध्ये डिसेंबर-जानेवारीमध्ये होईल आणि दुसरा जो फेज असेल तो साधारण एप्रिलमध्ये होईल. सो जर तुम्ही पण CETचं प्रिपरेशन करत असाल तर ह्याबद्दल मी आधीही बोललो आहे की सगळ्यात बेस्ट गोल्डन अपॉर्च्युनिटी ज्याला म्हणतो आपण, ती असणार आहे पहिला अटेम्प्ट. फर्स्ट अटेम्प्ट जो असणार आहे, जो डिसेंबर आणि जानेवारीमध्ये होणार आहे, त्यावेळेस जेई प्रिपेअरिंग स्टुडंट्सला तेवढा वेळ नाही मिळणार आहे की ते CETचाही अभ्यास करतील. त्यावेळेस त्यांचा प्रायमरी फोकस हा जेई असणार आहे. त्यामुळे कुठेतरी ही परीक्षा प्युअरली CET फोकस स्टुडंट्ससाठी जास्त करून हेल्पफुल राहील. जर आपण प्युअरली CETवर फोकस करत असू तर आपला सिलेबस प्रॉपरली टाईमवर कंप्लीट होणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी या परीक्षेसाठी डिसेंबर अटेम्प्ट हाच टार्गेट ठेवून त्याप्रमाणे स्ट्रॅटेजी बनवली पाहिजे. जर तुम्हीही 99% एम करत असाल तर सगळ्यात 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. फर्स्ट इम्पॉर्टंट थिंग अशी आहे की तुम्हाला सिलेबस जो आहे तो टाईमवर संपवायचा आहे. टाईमवर संपवायचा आहे म्हणजे कधीपर्यंत? मॅक्सिमम हा ऑक्टोबरच्या लास्ट डेपर्यंत 31 ऑक्टोबरपर्यंत अख्खा सिलेबस कंप्लीट झाला पाहिजे. सो दॅट आपल्याला 1 ते 2 महिने हे पुढे रिव्हिजन आणि टेस्टिंगला मिळणार आहे. सो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट नंबर 1, तुमचा सिलेबस ट्रॅकवर आहे का हे चेक करा. सिलेबस खूप मागे जर राहिला तर तुम्हाला नंतर रिव्हिजनला वेळ मिळणार नाही आणि कुठेतरी डिसेंबर अटेम्प्टमध्ये आपला टार्गेट जो आहे तो अचीव्ह नाही करता येणार. सो 99% आणण्यासाठी पहिले तर मार्क किती लागतात? तर मार्क्स साधारण तुम्ही पकडून त्याला 140 प्लस हा तुमच्यासाठी एक डिसेंट किंवा सेफ स्कोर राहू शकतो. तर तुम्हाला CETमध्ये 99% येणार आहेत. आता 99% आणण्यासाठी 3 महत्त्वाच्या गोष्टी मी सांगितल्या. त्यातली पहिली गोष्ट आहे टाइम्सवरती सिलेबस कंप्लीट होणं. नंबर 2, या ड्युरेशनमध्ये ऑक्टोबर एंडपर्यंत बघा, सिलेबस टाईमवर कंप्लीट होणं म्हणजे तुम्ही जो क्लास लावला आहे किंवा तुम्ही जी बॅच घेतली आहे त्यांचा सिलेबस 31 ऑक्टोबरपर्यंत संपणं नाही. त्यांचा तर संपलाच पाहिजे, पण त्यांच्याबरोबर तुमचाही सेल्फ स्टडी तेवढा झाला पाहिजे. असं नाही की क्लासचा सिलेबस झाला आहे, तुमच्या बॅचचा सिलेबस झाला आहे, बट तुमचा अजूनही त्याच्यामध्ये 50% बॅकलॉग लागला आहे असं नाही. तुमचा पूर्ण सिलेबस झाला पाहिजे. या सिलेबस बरोबर दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की पूर्ण आता राहिलेले जे 2-3 महिने आहेत ऑक्टोबरपर्यंत, आता हा जुलै चालू आहे, जुलै अर्धा, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, 3.5 महिन्यांमध्ये वीकली ज्या कोणत्या टॉपिकवरती टेस्ट होते तुम्ही टेस्ट प्रॉपरली देणं. सो टेस्ट प्रॉपरली अटेम्प्ट करणं हे खूप गरजेचं आहे. वीकली तुमच्या क्लासमध्ये तुमच्या बॅचमध्ये टेस्ट होत आहेत त्या रेग्युलरली अटेंड करणं गरजेचं आहे. त्याचं ॲनालिसिस करणं गरजेचं आहे. कसं ॲनालिसिस करायचं टेस्टवरती हा एक वेगळा व्हिडिओ बनवण्याचा टॉपिक आहे. त्याच्यावरती नक्कीच व्हिडिओ बनवीन. बरेच मुलं कमेंट्समध्ये सांगतायत त्याच्यावरती एक वेगळा व्हिडिओ बनवीन, बट टेस्ट देणं खूप गरजेचं आहे. कारण की टेस्टपासून जेवढं तुम्ही अवॉइड कराल टेस्ट देणं, तोपर्यंत तुम्हाला रियालिटी समजणार नाही की तुम्हाला तो धडा किती नीट समजला आहे. एखादा धडा नीट समजला आहे का नाही हे टेस्ट देऊनच समजतं. तो 10 वेळा रिवाईज करून फक्त फील गुड नी काही होणार नाही. जेव्हा तुम्ही ॲक्च्युअली टेस्ट द्याल तेव्हा ॲक्च्युअली तुम्हाला समजेल की तुम्हाला तो किती नीट समजला आहे. सो टेस्ट देणं गरजेचं आहे. आणि टेस्ट दिल्या, सिलेबस टाईमवर संपवला, तर तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती आहे त्याचं तुमचं एक्झाम रेडीनेससाठी खूप साऱ्या मॉक्स देणं. खूप साऱ्या मॉक टेस्ट द्यायच्या आहेत तुम्हाला. खूप साऱ्या मॉक टेस्ट अवेलेबल करून दिल्या जातील या चॅनलवरती. खूप साऱ्या मॉक टेस्ट, इतक्या मॉक टेस्ट द्या की तुम्हाला पेपर CETचा एकदम नॉर्मल वाटला पाहिजे. CETचा पेपरच्या दिवशी तुम्हाला काही नवीन नाही वाटलं पाहिजे की हा पेपर कसा आहे, वेगळा आहे. इतक्या मॉक टेस्ट द्या. 20-30 जेवढ्या देता येतील मॉक टेस्ट तुम्ही या द्या. शेवटच्या 40 दिवसांमध्ये कमीत कमी 30 तरी मॉक टेस्ट द्या. आणि ह्या मॉक टेस्ट कशा द्यायच्या आहेत? प्रॉपर टाईम लावून. काही मॉक टेस्ट मॉर्निंग स्लॉटला द्या 9 ते 12 आणि काही मॉक टेस्ट 2 ते 5 मध्ये द्या. सो तुमचा तो बॉडी सायकल आहे ना तो सेट करा त्याप्रमाणे. जनरली हॉल तिकीट वगैरे जे 5-7 दिवस आधीच मिळतं आपल्याला, बट तुम्ही जर आधीपासून 1 महिन्यापासून सवय लावाल की एक दिवशी सकाळी एक दिवशी दुपारी दोन्ही मॉक टेस्ट द्यायची सवय लावली, तुम्हाला लास्ट डेला हा प्रॉब्लेम येणार नाही. बरीच मुलं ही मिस्टेक करतात. एंडपर्यंत त्यांना जी सवय असते रात्री लेट जागून अभ्यास करायची,
आणि मग निवांत 10 वाजता उठायचं. त्याच्यामुळे त्यांचं काय होतं की एक्झाम डेला एकदम त्यांना सकाळी लवकर उठून जावं लागतं. एक्झाम सेंटरला रिपोर्टिंग टाईम 7:30 पासून चालू होतो. 7:30 ते 8:30 गेट ओपन असतो. 8:30 नंतर गेट बंद होऊन जातो. 9ला जेव्हा टेस्ट चालू होणार आहे. सो आपल्याला रिपोर्टिंग 7:30ला करायचं असतं. सेंटर लांब असतं. कधी कधी लवकर घरून 4-4:30ला निघावं लागतं. आणि आपली बॉडी सायकल सेट झालेली असते की रात्री 2ला झोपायचं, 10-11ला उठायचं. त्याच्यामुळे ह्याच्यात पण खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात. एंडला ह्या गोष्टीवरती पण लक्ष द्यायचं आहे. त्याच्यासाठी सेपरेटली आपण शेवटी डिस्कशन करू. आत्ता त्याचं टेन्शन घ्यायचं काही कारण नाही. आत्ता पहिला टार्गेट एवढाच आहे की सिलेबस टाईमवर कंप्लीट करणं, नुसता 12वीचा नाही, 12वी बरोबर 11वी ही. आणि ज्या वीकली टेस्ट होत आहेत त्या रेग्युलरली देणं खूप गरजेचं आहे. आणि शेवटी मॉक्स खूप सारे द्यायचे आहेत एक्झाम रेडीनेस करण्यासाठी, प्रिपेअर होण्यासाठी. तुम्ही एक्झामसाठी रेडी राहण्यासाठी, प्रिपेअर्ड राहण्यासाठी तुम्हाला त्या एक्झाममध्ये काय होणार आहे त्याची एक प्रॅक्टिस टेस्ट, एक नाही खूप साऱ्या द्यायचे कंपल्सरी आहे. या 3 गोष्टी जर तुम्ही प्रॉपरली फॉलो कराल तर 99% तुम्हाला मिळू शकतात. 99% म्हणजे 140 मार्क आहे. ठीक आहे, पर्सेंटेज नाही आहेत, पर्सेंटाईल आहे. सगळ्यांना माहिती आहे आपल्याला कसं वर्क होतं. 140 मार्क आणायचेत जर प्रॉपर अभ्यास केला असेल, सिलेबस टाईमवर आणि हे सगळं करत असताना तुम्ही जेव्हा सिलेबस कंप्लीट करता ना, जेव्हा टेस्ट देता ना, तेव्हा तुम्ही त्याची प्रॅक्टिस करणं गरजेची आहे. प्रॅक्टिस. आणि प्रॅक्टिस कुठल्या बुकमधनं करणार आहे? प्रॅक्टिस तुम्ही PYQs जास्त फोकस करा. प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, खूप सारे PYQ सॉल्व्ह करा. मी तर म्हणतो 2020 ते 2026 सगळे PYQ सॉल्व्ह करून टाका. असं ऑब्झर्व करण्यात आलं की PYQs खूप रिपीट होतात. त्यामुळे PYQs पण खूप सॉल्व्ह करा. फक्त PYQवर अवलंबून राहू नका. PYQ तर कराच, ती बेअर मिनिमम रिक्वायरमेंट आहे. PYQ बरोबर अजूनही स्टँडर्ड बुक्स असतात ते सॉल्व्ह करा. थोडेसे वेगवेगळ्या एंट्रन्स एक्झाम्सचे क्वेश्चन सॉल्व्ह करा. सो दॅट थोडंसं एक्सपोजर मिळतो आपल्याला. ठीक आहे. सो या काही गोष्टी सांगितल्या मी तुम्हाला इथे की ज्यात तुम्ही प्रॉपरली फॉलो कराल तर 99 खरं तर खूप अवघड नाही. बट परत एकदा 99 हे पर्सेंटाईल हे दिसायला चांगलं आहे. पण ह्या पर्सेंटाईलला COEPचे टॉप 3, टॉप 4 ब्रांचेस खरं तर नाही मिळत. कम्प्युटर सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ENTC या ब्रांचेस 99च्या पण खूप वर्क क्लोज होतात. या वर्षीचे कट ऑफ्स जेव्हा येतील, रिलीज होतील फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड, मी नक्की त्याच्यावरती व्हिडिओ बनवीन की या वर्षीचा COEPचा कट ऑफ काय होता. सो दॅट तुम्हाला पण समजेल की आपल्याला नक्की किती पर्सेंटाईलचा एम ठेवला पाहिजे. पर्सेंटाईलला बाजूला ठेवा. एम जर तुम्ही ठेवत असाल ना तर यू शुड एम फॉर मॅक्सिमम. म्हणजे मी तर म्हटलं 200 पैकी 200च एम ठेवला पाहिजे. बट कुठेतरी आपण ट्राय केलं पाहिजे की 170, 180 असे मार्क मिळाले पाहिजे आपल्याला. तर जाऊन आपले कॉलेजेस सिक्युअर होतील. हे जे टॉपचे आपण जर एम करत असू ते कॉलेजेस. ठीक आहे. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ प्रॉपरली मी जे काही सांगितलं ते समजलं असेल. काहीही शंका असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी ॲड्रेस करेन. थँक्यू सो मच.